तर विखे पाटील यांच्या सोबतचे हे शिष्टमंडळ सध्या जरांगेंसोबत चर्चा करण्यासाठी दाखल झालंय। हा मसुदा या आधीच आज सकाळी जरांगे पाटील यांच्याकडे सोपवण्यात आलेला होता। जरांगे पाटील यांनी काही सूचना सुद्धा सुचवलेल्या होत्या। यानंतर आता नेमकं काय होणार हे बघणं महत्त्वाचं आहे। जो मसुदा या समितीने तयार केलेला आहे, हा मसुदा मान्य होणार आहे का? राज्य तर जालन्यामधल्या आंतरवाली सराटीमधून जिथून हे आंदोलन सुरू झालं होतं त्याच आंतरवाली सराटीचे सरपंच सुद्धा अगदी कालपासून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत। यासोबतच मंत्रिमंडळ उपसमितीमधले जे अध्यक्ष होते राधाकृष्ण विखे पाटील, त्यांच्यासोबतच माणिकराव कोकाटे, शिवेंद्रराजे भोसले हे सगळे या ठिकाणी पोहोचले। तर ज्या प्रमुख मागण्या होत्या मनोज जरांगे पाटील यांच्या सरसकट मराठ्यांना आरक्षणाची मागणी केली जात होती। आणि मराठा एकच आहेत अशा पद्धतीचं आरक्षण मराठ्यांना मिळावं ही त्यांची प्रमुख मागणी होती। यासोबतच हैदराबाद, सातारा, औंध आणि बॉम्बे गॅजेट यांचा उल्लेख त्यांनी केलेला होता। या सगळ्या संदर्भात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ही समिती बैठका घेतेय। या बैठकांमधून एक मसुदा तयार करण्यात आलेला होता आणि हाच मसुदा आता जरांगे पाटील यांना पाठवण्यात आलेला होता।